मगाशी वर्षातांनी उल्लेख केला त्याप्रमाणे अजून एक वारकरी संप्रदायातलं संत म्हणजे संत सेना महाराज. त्याला नामदेव ज्ञानदेव यांच्या परिवारातलंच मानलं गेलेलं आहे. मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. सेना महाराजांनी आपल्या अभंगातून याच भक्तिरसाची उपासना केलेली दिसते. एक हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरा सुद्धा वेगळेपण जाणवत नाही. त्यांचे अभंग मोठ्या आवडीने आतापर्यंत गायले जात आहेत. अतिशय उच्च विचारसरणी आणि पंढरीनाथांवर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्र बाहेर पण घडले महाराष्ट्रात. त्यांचे काही प्रसिद्ध अभंग जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, घेता नाम विठोबाचे पर्वत जळीती पापांचे आणि जन्मासी येऊन पहारे पंढरी. संत चोखामेळा जातीने महार त्यांना व त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांना अनेक अपमान व अत्याचार सहन करावे लागले. पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश करून विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श केला म्हणून त्यांना शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं होतं. समाजाला नको असल्याचे दुःख, समाजाने तिरस्कार केल्याची आणि दूर लोटल्याची खंत कायम त्यांच्या मनात राहिली होती. पण यातून बाहेर पडण्यासाठी, मनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पांडुरंग भक्तीत रंग उधळण्यात त्यांना एक प्रकारची कदाचित शांतता मिळाली असेल आणि त्या आर्त भावनेतूनच हा अभंग रचला गेलाय. पंडित अभिषेकी बुवांनी हा अभंग आपल्या अद्वितीय स्वरांनी आपल्या मनावर तर कायमचाच कोरलाय. अजून एक जाता सांगते. मी वरती उल्लेख केलाय तो त्यांची पत्नी संत सोयराबाई यांनी अवघा रंग एक झाला हा अभंग रचलेला आहे. किती उत्स्फूर्त, कुठल्या प्रकारचा उत्कट भाव, कशा प्रकारे संतांच्या व्यक्ततेतून बाहेर पडू शकतात जेव्हा सोसायटीकडून त्याला तिरस्काराचं, त्याला किनार लागलेले असते तरी देखील या प्रकारचे अभंग जेव्हा आपल्या पुढे येतात तेव्हा खरोखरच या संतांपुढे आपण नतमस्तक होतो. ऐकूयात अबीर गुलाल टीव्हीकडून.
पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ.